राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनाला आज 5 दिवस उलटून गेलेत। त्यानंतरही त्यांचे पुतणे रोहित पवार हे मात्र अजूनही दुःखातून सावरलेले दिसत नाहीयेत। रोहित पवार यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर पोस्ट टाकत आपल्या काकांप्रती भावना व्यक्त केल्यात। आपल्या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणतात, राजकारणातील एखादा नेता आपल्यातून निघून जातो, पण मागं राहणाऱ्या किती जणांच्या मनावर त्याचा खोल परिणाम होतो, त्यांचं किती नुकसान होतं हे मागील 4-5 दिवसांपासून पाहतोय। सध्या अनेक लोक भेटतायत आणि माननीय अजितदादांबाबतच्या त्यांच्या असंख्य आठवणी भावुक होऊन सांगतायत। ही लोक फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी किंवा राजकारणाशी संबंधित आहेत असं नाही, तर सामान्य माणसं आहेत। पण अजितदादांमुळे त्यांच्या जीवनात कसं परिवर्तन झालं, अजितदादांनी त्यांचं कोणतं काम केलं, कशी मदत केली हे सांगत असताना त्यांना अश्रू आवरणं कठीण होतंय। हे अनुभव सांगताना माननीय अजितदादा किती मोठे होते आणि त्यांच्या जाण्यानं किती नुकसान झालं, समाज मनावर दुःखाची किती मोठी छाया पसरली आहे हे दिसतं। म्हणतात ना, माणूस किती मोठा होता हे समजण्यासाठी आधी त्याला जगाचा निरोप घ्यावा लागतो। अजितदादांचं मोठेपण माझ्यासारख्या कुटुंबातल्या व्यक्तीला तर पहिल्यापासूनच माहीत होतं, पण त्याही पेक्षा अजितदादा किती मोठे होते हे मलाही आता पुन्हा नव्याने अनुभवायला मिळतं। अजितदादांवर प्रेम करणारी ही माणसं आज पोरकी झाली आहेत आणि त्यांच्या डोक्यावर पुन्हा छत्र धरण्याची खूप अवघड जबाबदारी आमच्यासारख्या नवीन पिढीवर आली आहे। ती आम्ही आमच्या परीनं नक्कीच निभावू, पण तरीही प्रश्न उरतो की अजितदादांच्या नसण्यानं निर्माण झालेली भली मोठी पोकळी कोण आणि कशी भरून काढणार। #अजितदादा पवार या भावना मांडताना रोहित पवारांनी अजितदादांच्या अंत्यविधीवेळी जमलेल्या जनसागराचं एक छायाचित्र आपल्या पोस्टमध्ये शेअर केलंय।